हे बघ, अशी झाली मस्त भाजी. थोडासा रस्सा ठेवायचा त्यात. मला थोडीशी लपतपीच करायची होती. हे बघा, मस्त झाली भाजी अशी. झाली. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. झालं काय, मार्केटमधून भाज्या आणल्या, 2-4 भाज्या आणल्या. टॉमॅटो आणले, गवार मस्त मिळाली बारीक ती आणली, सिमला मिरची आणली आणि ही घेवड्याच्या शेंगा आहेत बघा, राजम्याच्या. त्याला कोणी घेवडा म्हणतं, कोणी पावटा म्हणतं, काय काय वेगवेगळी नावं आहेत. राजमा म्हणतात. त्या शेंगा आणल्यात मी, दाणे निघतात. खूप छान भाजी होते. तर म्हटलं आता भाजी काय करायची, रश्श्याचीच करायची काहीतरी. तर ह्या शेंगांची भाजी करते दाणे काढून. चला दाणे काढायला घेते. ह्या शेंगांचे भरपूर प्रकार असतात बघा आणि रंगबिरंगी दाणे निघतात त्यात. आपण जो राजमा म्हणतो त्याचाच प्रकार असतो हा. हे बघा, पण ह्यात ना निळे दाणे निघत आहेत. दाखवते काढून तुम्हाला 2-4. राजम्याचे बरेच रंग असतात, लाल, गुलाबी, पांढरे, काळे. तर हे काळे आहेत. आमच्या गावाला ह्याला घेवडे म्हणतात, घेवडे. हे बघा, निळे दाणे इथे. ह्याची भाजी खूप छान होते आणि हेच वाळलेले दाणे आपण भिजवून जे करतो तेच ते. पण हे ओले दाणे आहेत, ओल्या शेंगा आहेत. खूप छान भाजी होते. म्हटलं चला आज याचीच एक रश्श्याची भाजी करावी. तर सोलून घेते सगळे. चवीला खूप छान लागते ही भाजी. आम्ही सुकलेले पण भिजवून भाजी करतो आणि अशा ओल्या शेंगा, सध्या हा सीझन आहे ना शेंगांचा, तर आणल्या मी. हे बघा, एवढे दाणे काढले मी. अर्ध्याच निवडल्या शेंगा, जास्त होतील म्हटलं. हे बघा, इतके दाणे निघाले अर्ध्या शेंगांचे. अर्ध्या ठेवून देते तशाच, जास्त होतील. ह्याची अजून एक भाजी होईल. इतके दाणे निघाले त्याचे अर्ध्या शेंगांचे. त्यात थोडेसे पांढरे पण निघाले. हे बघा, पांढरे पण दाणे निघाले, ते पण त्यात टाकून देते. बऱ्याच रंगाच्या शेंगा असतात ह्या, म्हणजे दाणे. तर धुवून घेते जरा आणि भाजी करायला घेऊ. त्यासाठी बघा, मी टॉमॅटो कापून घेतला एक. थोडंसं वाटण घेतले घरातलं, बटाटा एक घालते. वाटण आमचं नेहमीचं. कांदा थोडा, अर्धा कांदा चिरून घेतला आहे. वाटणामध्ये तुम्हाला माहिती आहे, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर सगळं असतं वाटलेलं आमचं वाटणात. तेल घालते. बऱ्यापैकी तेल घालायचं, आपण इतर भाज्यांना घालतो तसं. भरपूर जणांना माहिती आहेत ह्या शेंगा. गावाकडे या शेंगा भरपूर असतात. सध्या इकडं पण भरपूर बाजारात येतात. जिरं मोहरी घालून घेते. कढीपत्ता घातला थोडासा. कांदा घातला. थोडासा कांदा परतू देते. आता बटाटा, टॉमॅटो एकत्रच टाकून देते. आपण केव्हाही काही भाजीत बटाटा घातला तर आधी बटाटा परतून घेतो ना, तसा थोडासा बटाटा परतून घेते. वाटण घातलं. थोडासा गरम मसाला घातला, अर्धा चमचा. हळद घातली थोडी. हे घरातलं तिखट घातलं. माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे घरात केलेला, तो घातला अर्धा चमचा. मस्त मिक्स करून घेते चांगलं. हे बघा, परतून घेतलं चांगलं. आता हे दाणे घालते. ते पण चांगले परतून घ्यायचे भाजीमध्ये, त्या मसाल्यात. आणि शक्यतो ह्याला गरम पाणी घालायचं. किंवा नाही घातलं तरी चालतं गरम पाणी, साधं आपलं घातलं तरी चालेल. पण मी हे बघा, हे पाणी जरा उकळून घेतले. उकळलेलं पाणी घातलं थोडंसं. आणि शिजायला पाहिजे ना बटाटा आणि हे दाणे घेवड्याचे, त्याच्यामुळे मग जरा थोडं जास्त पाणी घालायचं. म्हणजे शिजेपर्यंत भाजी आपल्याला बरोबर तेवढी आटून होते.
हे बघा इतकं पाणी घातले, पण ते शिजून बरोबर होईल. मीठ घालायचे, पण जरा 1-2 मिनटं उकळू देते आणि मग मीठ घालते. हे बघा मस्त उकळते भाजी, मीठ घालते आणि जरा गॅस थोडासा कमी करून शिजू देते चांगली. बघूया आता उघडून भाजी. हे बघा शिजून बघा इतका रस्सा झाला. मला थोडासा रस्सा करायचाच आहे. हे बघा आणि एक सांगायचं म्हणजे ना, ह्याचा रंग काळे घेवडे आहेत ना ते, तर त्या भाजीत रंग पण तसाच उतरतो तो अर्क. तर थोडी भाजी काळी होते, पण भाजी चवदार खूप असते. रंगाकडे जाऊ नका, थोडासा रस्सा रंग काळा होतो, पण भाजी खूप छान होते. आपण बटाटा आणि शिजले का बघूया दाबून. बटाटा तर शिजतोच म्हणा, पण ते दाणे शिजायला पाहिजेत ना, ते पण बघते दाबून. हे पण छान शिजले बघा. तुमच्याकडे करतात का ही घेवड्याची भाजी किंवा पिकतात का? आमच्या गावाकडे हे खूप पिकतात घेवडे. हे बघा मस्त अशी ही रश्श्याची काळ्या घेवड्याची भाजी झाली. बटाटा घातला आहे मी. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.